नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. तुम्ही किंवा तुमचा मित्र ओबीसी कॅटेगरीमधून असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही किंवा तुमचा मित्र ओबीसी कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला वर्षाला 60,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असं या योजनेचं नाव आहे. या योजनेचा फायदा ओबीसी सोबत VJNT आणि SBC या कास्टच्या विद्यार्थ्यांना देखील मिळणार आहे. जर तुम्ही शिक्षणासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जात असाल आणि तुम्हाला हॉस्टेलला ॲडमिशन मिळाली नाही तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. चला तर या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे. तरी या योजनेमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ते पुढील आपण पाहून घेऊ. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेमध्ये इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग उच्च शिक्षित घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं व सामाजिक विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेला मंत्रिमंडळाने 19/10/2023 रोजी मंत्रिमंडळामध्ये मान्यता दिलेली आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे या योजनेचा लाभ घेत असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पुढील मुद्दा आहे तो शासन निर्णय. शासन निर्णयामध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या बाबी सांगितलेल्या आहेत ते सविस्तर आपण पाहून घेऊ. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 रुपये तर एकूण 21,600 विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यात यावी. तर ही रक्कम तुम्हाला कशी वितरित करण्यात येणार आहे हे आपण सविस्तर पाहून घेऊ. यामध्ये तुम्हाला भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता असे एकूण 3 भत्ते मिळून तुम्हाला रक्कम भेटणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भत्ता आपण पाहून घेऊ. या मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता आहे 32,000 रुपये, निवास भत्ता आहे 20,000 रुपये, निर्वाह भत्ता आहे 8,000 रुपये. असा टोटल मिळून 60,000 रुपये तुम्हाला रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. इतर महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता आहे 28,000 रुपये, निवास भत्ता आहे 15,000 रुपये, निर्वाह भत्ता आहे 8,000 रुपये. असे टोटल मिळून त्यांना 51,000 रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता आहे 25,000 रुपये, निवास भत्ता आहे 12,000 रुपये आणि निर्वाह भत्ता आहे 6,000 रुपये. एकूण रक्कम 43,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता आहे 23,000 रुपये, निवास भत्ता आहे 10,000 रुपये आणि निर्वाह भत्ता आहे 5,000 रुपये. अशी टोटल रक्कम 38,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सदर योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 100 कोटी इतकी वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.